राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील परिचारकांच्या प्रलंबित मागण्यांची सरकारने अद्याप दखल न घेतल्याने या परिचारिकांनी सोमवारी 5व्या दिवशीही संप सुरूच ठेवलाय। मुंबईत आझाद मैदान आंदोलन करून परिचारिकांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान करून रुग्णांची काळजी आहे, मात्र सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्याच्या भूमिकेचा निषेध त्यांनी व्यक्त केलाय। राज्यात परिचारिकांनी 146 युनिट रक्त संकलन केल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे सुरू झालेल्या या बेमुदत संप आंदोलनाला राज्य सरकारी गट म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांनी पाठिंबा जाहीर केलाय। या संपामुळे राज्यभरातील अनेक सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रातील आरोग्य सेवा बाधित होण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे सामान्य रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते। सरकारने या मागण्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधलंय।